शेगावातील अतिक्रमणावर पालिकेचा बुलडोझर, पर्यायी व्यवस्था करण्याची किरकोळ विक्रेत्यांची मागणी. नगर परिषद निवडणुकीची धामधूम आटोपताच शहरातील अतिक्रमणावर पालिकेचा बुलडोझर चालला. त्यावरून रेल्वे स्टेशन परिसरातील किरकोळ विक्रेत्यांनी आपले बलस्थान गुंडाळून स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढले. यावेळी किरकोळ विक्रेत्यांनी अतिक्रमण मोहिमेवर संताप व्यक्त करीत प्रशासनाकडे पर्यायी व्यवस्था किंवा गाळे उपलब्ध करून देण्याची मागणी केली. नगर परिषद निवडणुकीची सुरू असलेली धामधूम संपताच सदरची कार्यवाही केल्यामुळे नवीन लोकनियुक्त नगराध्यक्ष विराजमान झाल्यामुळे तर सदरची कारवाई झाली नाही ना, अशी चर्चा दिवसभर शहरात होती. मात्र नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना या मोहिमेबाबत विचारणा केली असता सदरची मोहीम नियमित मोहिमेचा भाग असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यामुळे नवीन नगराध्यक्ष यांचा वैयक्तिक मोहिमेशी काही संबंध नसल्याचीही यावेळी माहिती मिळाली. सदरची मोहीम 7 जानेवारी रोजी शहरातील मुख्य बाजारपेठेत राबविण्यात आली. अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे एकच गोंधळ उडाला असून या कारवाई विरोधात स्टॉलधारकांचा विरोध आक्रोश पाहायला मिळाला. कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता थेट स्टॉल हटविण्यात आल्याने अनेक गरीब व कष्टकरी कुटुंबाच्या रोजीरोटीवरच नगरपालिकेने घाला घातल्याचा संतप्त आरोप स्टॉलधारकाकडून करण्यात येत आहे. रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या अनेक वर्षापासून चहा, नाश्ता, फळे, पाणी तसेच प्रवाशासाठी आवश्यक वस्तूचे छोटे स्टॉल लावून अनेक कुटुंबे आपली उपजीविका चालवत होती. मात्र नगर परिषदेच्या कारवाईमुळे हे स्टॉल हटविण्यात आल्याने विक्रेत्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. यावेळी मुख्याधिकारी काटकर यांच्या मार्गदर्शनात नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजवर्धन पाटील, नगर अभियंता रितेश श्रीनगरे, नगर परिषदेच्या अधिकारी पूजा उमप, नगर रचना विभागाचे शिवानी वाटेगावकर, अनुराग घिवे, मयूर आवळे, स्वच्छता निरीक्षक समाधान जायभाये, सफाई कर्मचारी यांच्यासह 2 ट्रॅक्टर, 1 JCB अशी भाडे मोहिमेत सहभागी होती. यावेळी रेल्वे स्टेशन परिसरातील किरकोळ विक्रेते विजय कासुर्डे, गणेश सुरळकर, राजेश तेलारकर, गणेश गायकवाड, शरद बदेले, पप्पू वासने, अजय गुप्ता, प्रवीण मनवर, सरदार प्रदीप जवरे, सुरेश सुपोकार, जितू ठोसर, गोपाल भारसाकडे, गणेश ठोसर, रशीद भाई, मदन गुप्ता यांनी बोलताना संताप व्यक्त करीत पर्यायी व्यवस्था करून देण्याची मागणी नगर परिषदकडे केली. सनसनी न्यूज, शेगाव. आम्ही साधारण छोटे व्यावसायिक लोक आहे. भरपूर भाड्याचे गाले वगैरे आम्ही काही विकत घेऊ शकत नाही आणि आमच्या पोटा पाण्याचा विषय असल्यानं सर्वसाधारण माणसं आहे आम्ही. आम्हाला याच्यावरच आमचं पोट पाणी चालते. याच्यासाठी नगर परिषदने एक तर काही व्यवस्था करून द्यावी, नाही तर मग कमीत कमी गाळे वगैरे बांधून द्यावे आणि फ्री मध्ये म्हणजे कसं कमी पैशाच्या याच्यावर द्यायला पाहिजे. लाखो रुपये आम्ही भरू शकत नाही याच्यावर आणि तुम्ही असं एकदम असं आम्हाला असं रस्त्यावर आणू शकत नाही. पोटापाण्याचा हे आहे आमचा आणि जवळपास आमच्या 2-3 पिढ्या गेलेल्या आहेत इथं. आजचे असे नवीन वगैरे नाही आहेत, जुने आहेत आम्ही इथं सगळे. आणि काही असं रस्त्याला त्रास वगैरे काही होईन असातला भाग नाही आहे इथं. पर्यायी जागा व्यवस्थित आहे तर तुम्ही आम्हाला 10 फुटाचे गाळे बांधून देऊ शकता सर्वांना.